अखंड महाराष्ट्राचा लाडका बकेडॉन आणि साम्राज्य सुद्धा दाखल झालेत बघा या पेडगावच्या मैदानामध्ये। आणि आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये गुरु शिष्याची जोडी आज पाहायला भेटलेली आहे। नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा गुरुंकडे येऊ। दैवत शेठ आज बैजाला पण आणलंय, शेजारी बैजाला बांधलंय आणि बकासूर समोर आहे। काय वाटतंय आज पेडगावच्या मैदानात आलेला आहात? नाही, आज बक्याची हॅट्रिक व्हावी असं वाटतं। बर, कारण एक बक्याचा संपूर्ण प्रवास तुम्ही पाहिलेला आहात, कशा पद्धतीनं प्रवास राहिलाय आणि आता ज्या शिखरावरती पोहोचलाय त्याबद्दल काय सांगाल? तो बैल लय संघर्षातून वर आलेला आहे। बरोबर। त्याचा ते संघर्ष त्यानं ते यशाकडे नेलाय वाटचाल केली। सुरुवातीला भरपूर खडतर प्रवास काढलेला आहे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये आणि आता यश दिसतंय माणसांना, पण त्यामागे भरपूर कष्ट आणि परिश्रम आहे। नाही, त्यांना कसं आहे, ते एक तर बैलाला दैवी शक्ती आणि महत्वाचं मोहिल शेट असेल, मामा असतील, त्यांची बी मेहनत जास्त आहे आणि त्यांच्या ते दावण्याला घडणं असं क्वचित म्हणजे घडतं, लाखात करोडात घडतं तसा ते बैल त्यांच्या घरी आहे। बरोबर। आज बैजाला सुद्धा आणलेला आहे। बैजा कोणासोबत दिसणार आहे आपल्याला? बैजा लखन सोबत दिसणार आहे। मोहिल शेठ पण आहेत। मोहिल शेठ नमस्कार। नमस्कार। प्रेक्षकांना काय आवाहन कराल? कारण 7 वाजलेले आहेत तरी एवढी गर्दी व्हायला लागली, प्रेक्षकांना काय आवाहन कराल? नाही, सगळी बकासूर प्रेमी त्याला बघायला आल्यात, फक्त लांबून बघा एवढीच एक इच्छा आहे। त्याला आरामाची गरज आहे आणि आराम झाला तर 100% त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। बरोबर। गट क्रमांक 88 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आणि पुन्हा एकदा अपराजित जोडी पळणार आहे, म्हणजे घोटचा सर्जा आणि बकासूर। जरा 2 दिवसापूर्वी मामांनी बाईट टाकलेली, जरा थोडासा सस्पेन्स निर्माण झालेला, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे प्रेक्षकांना पण मनामध्ये संभ्रम होता की कुठली ही जोडी पळणार का दुसरी पळणार काय? नाही, त्यांना माहित नव्हतं जास्त करून, त्यामुळे ती बाईट पडली होती। बर, गोट्यावरती कोण नव्हतं। बर बर बर, म्हणजे माहित नव्हतं मामांना एक प्रकारे। बर, कालच दैवत शेठ असं बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, असं पहिल्यांदाच घडते की सगळे पैरे काय आलेले आहेत आदल्या दिवशी? ओपन मुळे काय चिठ्ठ्या नावावर लिहिल्यामुळे सर्व ओपन झाले। बरोबर। आणि ज्या पद्धतीनं येईल त्या तासावर आज पळायला लागणार आहे बैलगाडी मालकाला, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आज बैलगाडी मालकांची कसरत आहे, सिद्ध करायचं। बरोबर। आज बैजा आणि घोटचा सर्जा पळणार होते, काय नेमकं काय विषय? म्हणलं तुम्हाला कुठल्या 2-3 बैलाला पाहिजे ते बैल घ्या। हा, त्यांना सांगितलं सर्जन ती पळवू, गाडी चांगली पळते दोन्ही साईडनं। बरोबर। म्हणलं आम्ही लखन बरं पळतो। मोहिल शेठ, दैवत शेठ यांना नियोजनाचा बादशाह पण संबोधलं जातं, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण बरंचसं मार्गदर्शन तुम्हाला लाभतं। नाही, पहिल्यापासून प्रत्येक वेळेस सहकार्य करत आले आपल्याला, त्यामुळं कायम त्यांचं साथ आहेच आम्हाला, कायम आहेच। आणि एक प्रकारे जास्त वेळ नाही घेत तुमचा, आज बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे बक्याकडून हॅट्रिक करायची, आज काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आज करणार ना 100%। म्हणजे मित्रांनो, ह्यालाच म्हणतात कॉन्फिडन्स आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि सर्व फॅन्सचे आशीर्वाद हे बक्याच्या पाठी कायम आहेत। आणि साम्राज्य आपल्याला किती वेळा गटात दिसणार आहे? 55 मध्ये। साम्राज्य कुणासोबत पळणार आहे? नाशिकचा बैल। साम्राज्यानं तुमचं एक वेगळंच नातं आहे, कारण एक तुम्ही म्हणता बक्यासोबत ज्यावेळेस घातलेला त्यावेळेस बक्यासोबत खालच्या साईडला म्हणजे सुट्टीला तळ जबरदस्त आहे साम्राज्याचा। बैल आतापर्यंत जिथं तिथं काढलं तिथं बैलाने गुलाल दिला, मग कधी नाराज केला नाही। जिथं आपल्या इज्जतीचा प्रश्न आला ते त्या बैलाने बी करून दाखवलं। बरोबर। आणि मित्रांनो, साम्राज्य पाहू शकता आणि मोहिल शेठ साम्राज्याच्या अंगावर आणि बकासूरच्या अंगावरती आज विठ्ठल रुक्माईचा टॅटू दिसत आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, पुण्यामध्ये पालखी आलेली आहे। बरोबर, त्यामुळं हे केलंय, म्हणजे आळंदीला पालखी आलेली आहे। आणि ज्यावेळेस ही जोडी पळणार आहे असं काल त्यावेळेस प्रतिक्रिया काय होत्या प्रेक्षकांच्या आणि फोन किती येऊन गेले तुम्हाला? नाही, मग काय आलं, ते मामांची बाईट पडल्यामुळे सगळ्यांचे फोन येत होते काय झालं काय आलं, पण त्यांना काही जास्त माहित नव्हतं, त्यामुळं ती बाईट पडली होती। अगोदरच झालं, पण नियोजन झालेलं होतं आणि चांगलं प्रेक्षकांना खूप आनंद वाटला की ही जोडी पळणार आहे म्हणून। मोहिल शेठ या धर्तीवरती आलं, या भूमीवरती आलं, मागच्या आठवणी ताज्या होतात का? कारण
पहिल्या दिवशी लखन सोबत पळालेला, तिथं फायनलचा गुलाल घेतला. सलग दुसऱ्या दिवशी आदत एक्के सोबत पायरा केला, तिथं गुलाल घेतला. त्याबद्दल आठवणी ताज्या झालीत का मागच्या वर्षीच्या? लक्षातच आहे सगळं. सगळ्या लक्षात आहे. आणि मला वाटतं मागच्या वर्षी पण याच स्पॉटवर बांधलेलं आणि आज पण तिथे झालेला आहात. हो, पहिल्या वर्षी इथंच होता, दुसऱ्या वर्षी इथं होता आणि तिसऱ्या वर्षी बी इथंच आहे. बर दैवत शेठ, काय मिळवून दे, सर्व काही प्रेम वगैरे सर्व मिळवून दिले, प्रेक्षकांच्या आशीर्वाद मोहिल शेठ यांना मिळवून दिलेत. काय बक्या त्यांच्या आयुष्यात आल्यापासून काय बदल झालेत, काय वाटतं? त्यांची लाईफच चेंज झाली, म्हणजे वेगळीच लाईफ झाली. म्हणजे असं क्वचित माणसाच्या इथं त्यांच्या ते नशिबात आलं. बर, आता मोहिलेचं वय जास्त नाहीये, काही वेळेस जरा थोडंसं त्याला ज्यावेळेस मार्गदर्शन हवं असते त्यावेळेस कशा पद्धतीने मार्गदर्शन करता? नाही, आता ते एकदम म्हणजे मॅच्युअर म्हणजे ते पुरतं खेळायला कसं, आता एक नंबर मध्ये खेळणारा माणूस वर्ष सामान्यात क्लिअर होऊन जातं, त्यांना काय सांगायची गरज नाही. बरोबर. चालतंय मोहिल शेठ, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आपले मोन्या भाऊ पण आहेत, नियोजनाचा बादशाह. आणि मोन्या भाऊंकडे येतो, एक मिनिट. मोन्या भाऊ जास्त बोलत नाहीत. मोन्या भाऊ, माईक जरा वर धरा. आज काय अपेक्षा राहतील? आज हॅट्रिक करायची काय? हो, 100%. 100%. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आलाय त्यावेळेस गुलाल आहे काय, म्हणजे तुमचं आणि बकासूरचं नातं वेगळंच आहे. त्याचं ना तुम्ही असं भाऊ. बर, चालतंय, शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि मित्रांनो, आपण पाहिली गुरु शिष्याची जोडी आणि मोन्या भाऊ पण आलेत आणि प्रेक्षकांचा गर्दीचा लोट असा वाहताना दिसतोय आपल्याला, पाहू शकता आपण.